नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। तर आज बघा मी इथं बनवते बिस्किट, नानखटाई पण बोलली जाते। नानखटाई म्हणा बिस्किट म्हणा, त्याच्यासाठी बघा मी इथं तूप घेतलंय। इथं बघा मी 1 वाटी मैदा घेतलाय आणि इथं 5-6 चमचे इथं गव्हाचं पीठ घेतलंय आणि इथं पिठी साखर अशी बारीक करून घेतली मिक्सरला आणि त्याच्यात टाकायला मी इथं बेकिंग पावडर घेतली आहे। आता आपण हे बनवायला घेऊया। सगळ्यात पहिले आपण तूप याच्यात भांड्यात काढते मी। तूप आणि साखर आपल्याला चांगली फेटून घ्यायची, असं मऊसूत करून घ्यायचं क्रीम सारखं। मग त्याच्यात मी साखर टाकते आणि आपल्याला चांगलं एकदम मऊसूत क्रीम सारखं करून घ्यायचंय। हे बघा एकदम क्रीम सारखं करून घेतलं मी साखर आणि तूप, आणि मी सगळी साखर नाही टाकली, अशी थोडी उरून ठेवली आहे। हे बघा चांगलं असं मऊसूत करून घेतलं मी याला। आता आपण पीठ मिक्स करून घेऊ। हे बघा मैदा घेतला आता 1 वाटी, इथं 5-6 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय आणि इथं मी 2 चमचे मिल्क पावडर घेतली आहे। चिमूटभरच मीठ घेतलंय आणि हा आपला अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे। बारीक चिरून घेतलेले असे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले मिक्सरला। आता आपण आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं। हे बघा मी सगळं असं मिक्स करून घेतलं। थोडंसं चिमूटभर मीठ, आपलं बेकिंग पावडर, मिल्क पावडर सगळं आता ह्याच्यात टाकूया आपण। ते आपल्याला थोडं थोडं करून असं मिक्स करून घ्यायचं चांगलं तुपासंग। हे बघा असं पीठ मी असं मळून घेतलंय ना, घट्ट ना पातळ असं ठेवायचं आपल्याला। याच्यामध्ये मी साखरमध्ये इलायची पण पावडर करून घेतली। इलायची जेव्हा साखर मी वाटली तेव्हा आता आपल्याला चमच्याचा आकार घ्यायचा, हाताने घ्यायचं। कसं लहान मोठी आपण बिस्किट आहे नानखटाई बनवायला की आहे बघा। आता असं गोळा करून घ्यायचा याचा आणि आपल्याला कुठला आकार द्यायचा आहे असं मी लहान लहानच करणार आहे, छोटेसे। हे बघा किती मस्त बनतात, असं सगळे मी आता असंच करून घेणार आहे। दुसरं पण मी असंच करून घेणार आहे बघा। असं हाताने असं चपटा करायचं, मला जसं पाहिजे गोल चौकोन तसा आकार देऊ शकता। हे बघा मी आता सगळ्या असंच बनवून घेणार आहे। हे बघा मी असं बनवून घेतलंय। त्याच्या आतमध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत पहिलेच, म्हणून वरती नाही लावत। इथं बघा 5 मिनिटं मी कढई गरम करायला ठेवली होती। आता आपल्याला याच्यात ठेवायचंय आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे झाकून असं कमी गॅसवर हे आपली नानखटाई नाही ते बिस्किट बनवू द्यायचे। हे बघा 10 ते 15 मिनिटं झाले। आता मी यांना काढून घेते, बघा किती मस्त कलर आलाय वरतून। हे बघा आता यांना बाहेर काढून घेते, म्हणजे यांना परत थंड झाल्यावर काढायचं आपल्याला। प्लेटले गरम असते आणि हे बघा बाकीचे असे गोल गोल केलेले छोटे छोटे ते नंतर फुगतात मग, आणि त्याच्यावरती मी दूध आणि पिठी साखर आणि थोडेसे पिस्ते लावून घेतलेत। आता हे पण आपल्याला करून घ्यायच्यात। हे बघा किती मस्त बनली आपली नानखटाई बिस्किटासारखी। एक मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती मस्त असं घुसघुशीत एकदम। बघा ते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।